एक मोठी बातमी पुण्यातून। पुण्यात जिवंत बॉम्ब आढळलेला आहे। हडपसरच्या कामधेनू स्टेटस मधील एका नामांकित रुग्णालयासमोर हा बॉम्ब आढळून आलेला आहे। 7 तासांचा वेळ सेट करून घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती मिळते। घटनास्थळावर बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झाले। या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी आता काही घातपाताचा डाव होता का त्या दृष्टीने पोलिसांचा सखोल तपास सुरू झालेला आहे। बघा, पुण्यात चक्क जिवंत बॉम्ब आढळलाय। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांची संवाद साधूया। सागर, हा जिवंत बॉम्ब सेट करून ठेवला होता, कुणाचं हे कृत्य होतं, काय प्राथमिक माहिती समोर आली आहे का आणि हा बॉम्ब डिफ्यूज केलाय का? नक्की आपण जर पाहिलं तर 7च्या सुमारास हा बॉक्स जो आहे तो हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि ज्यावेळेस त्या ठिकाणचा कर्मचारी जो आहे तो टॉयलेटमध्ये गेला, त्याला एक खोकं दिसलं आणि त्या खोक्यामध्ये काहीतरी बॉम्ब सदृश्य वस्तू आहे, त्यांनी तो उचलला आणि टेबलवर आणून ठेवला। त्यानंतर कळलं की हा जिवंत बॉम्ब आहे आणि या जिवंत बॉम्बची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्या ठिकाणी BDSचं पथक जे आहे ते दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी ते खोकं पोलीस व्हॅनमध्ये घेऊन एका मोकळ्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत मैदानावरती आणि ते डिस्पोज करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्या बॉम्बवरती 7 तासाचा टाइम जो आहे तोही सेट केलेला होता। नेमका या हॉस्पिटलच्या आतमध्ये हा बॉम्ब कोणी आणला, काय आणला, याचं CCTV जे आहे ते शोधण्याचं काम पोलीस आणि BDS कडून सध्या सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। बॉम्ब शोधक पथक जे आहे तेही नंतर दाखल झालं आणि त्यांनी आता ही बॉम्ब नेमकं कुठून आलेला होता, का आलेला होता, याचा शोध जो आहे तो पुणे पोलिसांकडूनही सुरू आहे। CCTVच्या माध्यमातून कोण दिसतंय का? पोलिसांनी अगदी प्राथमिक स्तरावर कोणाला ताब्यात घेतलंय का? कोणाची चौकशी सुरू आहे का? नक्की आता जर पाहिलं तर ज्यावेळेस मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती, नेमका हा बॉम्ब या ठिकाणी कोणी ठेवलेला होता आणि तो त्या ठिकाणाहून पोलीस आल्यानंतर त्यांनी लगेच तातडीने हलवलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। पोलीस व्हॅनमधून बॉम्बचा बॉक्स जो आहे तोही घेऊन गेलेले आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर हा बॉम्ब या ठिकाणी कोणी आणला याचा शोध आता पुणे पोलिसांची पथकं जी आहेत ती या हॉस्पिटलच्या समोर म्हणजे असणाऱ्या पार्किंगमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून शोध सुरू आहे। नेमका कोण व्यक्ती आलेला होता, त्याने किती वाजता हा बॉम्ब त्या ठिकाणी ठेवलेला होता, नेमका घातपात करण्याचा प्लॅन हा कुणाचा होता याचाही शोध सुरू आहे। नेमका बाथरूममध्ये हा बॉम्ब गेला कसा याचाही शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। CCTVच्या माध्यमातून जो आरोपी असेल किंवा ज्यांनी कोणी हा ठेवलं त्याचाही शोध पुणे पोलिसांकडून घेतला जाणार आहे। हा बॉम्ब डिस्पोज करण्याचं काम जे आहे ते BDS पथकाने केलेलं आहे। नेमका हा बॉम्ब त्याच ठिकाणी का ठेवण्यात आला असाही शोध जो आहे तो पाहायला मिळतो। सागर, जिथं हा जिवंत बॉम्ब आढळला त्या परिसराचं वर्णन करा, त्या हॉस्पिटलबद्दल जरा माहिती सांगा। आपण जर पाहिलं तर ATSने या ठिकाणी आज दिवसभर पुणे शहरातील चाकण असेल, वारजे असेल या भागामध्ये काही संशयित लोक जे आहेत त्यांची चौकशी जी आहे ती केलेली होती। ते नेमकं पाकिस्तानी दहशतवादी भट्टी याच्या संदर्भातली होती। मात्र हडपसर हा परिसर जो आहे तो नेहमी गजबजलेला असतो। उषा किरण हॉस्पिटल जे आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी असते आणि हे खाजगी हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये हा बॉम्ब नेमका कोणी ठेवला, गजबजलेला हडपसर हा परिसर जो आहे आणि गाडी तळाचा परिसर आहे, गजबजलेला ठिकाण आहे। या ठिकाणच्या पार्किंग मध्येही त्या ठिकाणून पार्किंगमधून बाथरूममध्ये हा बॉम्ब खूप गंभीर गोष्ट आहे। आता या सखोल पोलिसांच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतंय, कटकारस्थान घातपाताचा काय डाव होता का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर आता माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं या महत्त्वाच्या बातमी संदर्भात माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद। पुण्यात चक्क जिवंत बॉम्ब आढळलेला आहे कामधेनू स्टेटसमधील रुग्णालयासमोरची